नमस्कार, मी सुषमा सुनील पागार तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपण बनवणार आहोत अगुरी रसमलाई. ही रसमलाई बनवण्यासाठी मी फक्त आणि फक्त दुधाचा वापर केला आहे. गाईचं दूध घेतलं आहे, कमी फॅटवालं, आणि खूप सुंदर आणि सॉफ्ट बनते. एकदा नक्की ट्राय करा. आमची तर सगळ्यांचीच फेवरेट आहे. ही डिश मी खूपच स्पेशल बनवली होती. हा दूध मी गाईचं दूध घेतला आहे, गोकुळ. आपण हा दूध गरम करायला ठेवणार आहोत गॅसवरती, स्लो फ्लेमवरती, आणि एक 20 मिनटं गरम करून घेणार आहोत. हे मी ड्रायफ्रूट घेतले आहेत बासुंदीसाठी. दूध छान गरम झालं आहे. घालून घेऊया आधी साखर. साखर घातल्यानंतर आपण जे ड्रायफ्रूट बारीक केले होते, बारीक चिरलेले बदाम, ते घालून घेणार आहोत. बारीक चिरलेला पिस्ता. बासुंदीला छान कलर येण्यासाठी आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत केसर आणि थोडीशी हळद. आधी आपण घालून घेणार आहोत केसर. हा मी सुहाना बादशाह केसर घेतला आहे. केसर थोडा जास्तच घालायचा आहे. आणि आता घालून घेऊया थोडीशी हळदी पावडर. हळदी पावडर घातल्यानंतर छान मिक्स करून घेणार आहोत दूध आपण स्लो फ्लेमवरती 20 मिनटं गरम करून घेतलं आहे. जास्त घट्ट दूध नाही करायचं आहे, बासुंदीसारखं. दूध छान गरम झालं आहे. आपण आता गॅस बंद करून घेऊया. आता ही स्टेप आहे दुसरी स्टेप. बासुंदी तर बनवून तयार झाली आहे. आपण हाही दूध आता गरम करायला ठेवणार आहोत. एक साधारण उकळी आली की आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत लिंबाचा रस. मी लिंबाचा रस नाही घातला आहे. मी ह्याच्यामध्ये घातला आहे लिंबू फूल. लिंबू फूल कोणत्याही दुकानात मिळतं. ते पाण्यात घालून वितळवायचं आणि एक 2 ते 3 चम्मच घालायचं, जसं दूध घ्याल तुम्ही. मी हा 1 लिटर दूध घेतला आहे, त्याच्यामध्ये मी 3 चम्मच घातला आहे. दूध बघा छान फुटलं आहे, जसं आपल्याला पाहिजे तसा. आता ह्याला 1-2 मिनटं गरम करून घेऊया आणि गॅस बंद करून घेऊया. मलाई बनवण्यासाठी आपल्याला जसा खवा पाहिजे तसा परफेक्ट खवा तयार झाला आहे. आपण आता गॅस बंद करून घेऊया आणि आपण हे गाळून घेणार आहोत गाळणीमध्ये, किंवा आपण कपड्यामध्ये सुद्धा, कोणत्याही कॉटन कपड्यामध्ये, पण व्हाईट कपडा ज्याचा कलर जात नाही असा कपडा गाळून घेऊया. हा जो दुधामधला पाणी होता तो मी गाळून काढला आहे आधी, आणि नंतर आपण थंड पाणी घालणार आहोत. थंड म्हणजे बर्फाचं पाणी घालणार आहोत. आणि एक अर्धा पाऊण तास आपण असंच ठेवून देणार आहोत त्याच्यामधला पाणी निघून जाण्यासाठी. अर्धा तास झाला आहे आणि जो पाणी आहे तो पूर्ण निघून गेला आहे आणि एकदम सुका झाला आहे खवा. आता आपण हाताच्या तळाने ते मळून घेणार आहोत. रसमलाई बनवताना सर्वात महत्त्वाची ही प्रोसेस आहे. हा खवा खूप व्यवस्थित मळून घ्यावा लागतो, नाहीतर रसमलाई बरोबर बनत नाही, ती फुटते. मी ह्याच्यामध्ये मैदा किंवा कॉर्नफ्लॉवर नाही घेतला आहे, त्याच्यामुळे मला हा खवा मळायला जवळजवळ 20 ते 25 मिनटं लागली आणि तो मी व्यवस्थित मळून घेतला. शक्यतो बरेच जण ह्याच्यामध्ये मैदा किंवा कॉर्नफ्लॉवर घेतात, त्याच्याने ते पटकन सॉफ्ट होतं. आणि बऱ्याचदा मिठाईमध्ये वापरलाही जातो, पण आपण जर घरी बनवत असाल तर न वापरलेलाच बरा. खवा छान सॉफ्ट मळून झाला आहे. तुम्ही बघू शकता आधी कसा होता आणि आत्ता कसा छान गोळा बनला आहे सॉफ्ट. आपण आता त्याचे छोटे छोटे मीडियम साईजमध्ये गोळे करून घेणार आहोत. ह्याचे आपण रसगुल्लेसुद्धा बनवू शकतो, पण आत्ता आपण बनवणार आहोत रसमलाई, आणि रसमलाईसाठी ह्या शेपमध्ये आपण बनवणार आहोत.
सर्व गोळे आपण राऊंड शेपमध्ये अशाच पद्धतीमध्ये करून घेणार आहोत. त्यांचा शेप सर्वांचा सेम राहणार आहे. मलाईचे गोळे पूर्ण बनवून तयार झाले आहेत. मी गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलं आहे आधीच. आपण त्याच्यामध्ये घालून घेऊया साखर. साखर आपण फक्त विरघळवून घेणार आहोत पाण्यामध्ये, त्याचा पाक नाही बनवणार आहोत. आणि आता घालूया वेलची पावडर. वेलची पावडर तुम्ही दुधामध्ये सुद्धा घालू शकता. मी पाकामध्ये घातली आहे. आणि ह्या गुलाबाच्या पाकळ्या आहेत, त्याने खूप सुंदर फ्लेवर येतो, त्यासाठी मी घातल्या आहेत. आणि आता घालून घेऊया मलाई. मलाई आपण ह्या पाकामध्ये तळून घेणार आहोत. गॅसचं टेम्परेचर आपण स्लोच ठेवून देणार आहोत. हे तळताना थोडी काळजी घ्यावी लागते. आपण जे पळीतं घेतो त्याच्याने ते फुटले नाही पाहिजेत. तळून झाले आहेत. आता मी ह्यांना थंड पाण्यामध्ये काढलं आहे, बर्फाच्या पाण्यामध्ये. आणि एक 15 ते 20 मिनटं आपण ह्याच्यामध्ये ठेवून देणार आहोत त्यांना. 15 ते 20 मिनटं झाली आहेत. आपण ह्याच्यामधला पाणी काढून घेऊया आधी. मलाईमधला पाणी काढताना त्याला बोटाने असं प्रेस करायचं आहे, म्हणजे पूर्ण पाणी निघून जाईल. अशा पद्धतीने आपण सर्व पाणी काढून घेणार आहोत. पाणी काढून झालं आहे. आपण आता एका भांड्यामध्ये त्याला सर्व करूया छानपैकी. आणि वरून घालून घेऊया बासुंदी. मी ही रसमलाई 2 भांड्यांमध्ये सर्व केली आहे, एक पितळीच्या ग्लासमध्ये आणि एका ताटामध्ये. मलाईवरती आपण बासुंदी घातल्यानंतर तिला आपण 1 तास असंच ठेवून देणार आहोत, म्हणजे ती चांगली मुरेल दुधामध्ये. वरून घालून घेऊया बारीक चिरलेले बदाम आणि पिस्ता. गुलाबच्या पंखुड्या नक्की घाला, खूप सुंदर फ्लेवर येतो त्याच्यामुळे. आणि आपण जेव्हाही केव्हा म्हणजे असे स्पेशल पदार्थ बनवतो, रसगुल्ले, गुलाबजामुन किंवा रसमलाईसारखे, तर ते नक्कीच आपण पितळेच्या किंवा तांब्याच्या भांड्यात केला आहे तर त्यांचं सौंदर्य अजून फुलून दिसतं. अगुरी रसमलाई आपली बनवून तयार झाली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओमध्ये कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा न विसरता. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा लवकरच भेटू एका नवीन रेसिपीबरोबर. तोपर्यंत बाय बाय. धन्यवाद.